नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आनंदा कुदळे आर के मिल्किंग मशीन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर तो व्हिडिओ आहे गाय उचलण्याचा गाडा किंवा पाळणा म्हटलं जातं. तर मित्रांनो, बरेचसे पाळणे बघितलेले आहेत, पण पाळण्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा अशा अडचणी आलेल्या आहेत. बघा अडचणी काय काय येतात आणि त्याला सोल्युशन काय द्यायचं. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला नक्की लक्षात येतील आणि लक्षात नाही आल्यात तरी हा व्हिडिओ परत बघा. मित्रांनो, आर के मिल्किंग मशीन या चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला कमेंटद्वारे तुमचा सुझाव नक्की आम्हाला हे. सुरुवात करताना तुम्हाला पहिलीच गोष्ट सांगतो, जो हा गाडा आहे तो मजबूतीच्या दृष्टीने एकदम चांगला आहे, परंतु शेतकऱ्याचा गैरसमज किंवा विक्रेत्याचा गैरसमज असा होत असतो की आपली गाय असते 500 किलोपासून 1000 किलोपर्यंत. बघा, 500 किलोपासून 1000 किलोपर्यंत गाईचं वजन असतं आणि ते जर उचलायचं पेलवायचं असेल तर तुम्हाला त्या पद्धतीनं स्ट्रॉंगली असं फाउंडेशन पाहिजे असतं. तर मित्रांनो, हे 100% तेवढं स्ट्रॉंगली पेलवल अशा पद्धतीचं हे फाउंडेशन तर आम्ही बनवलेलंच आहे. सगळ्यात सुरुवातीची जी गोष्ट आहे ते हा म्हणजे गिअरबॉक्स राहतो. तर हा जो गिअरबॉक्स जो आहे तो एक हेवी बीडमध्ये असतोय. ह्याची जे दात्रे आहेत ते चांगल्या क्वालिटीचे असतात आणि ह्याला हँडल दिलेला असतो. मित्रांनो, हे ज्यावेळेस तुम्ही विक्रेत्याकडून घ्याल त्यावेळेस ह्याला ग्रीस करून आलेलं नसतं, तर ग्रीस व्यवस्थित पद्धतीने केलं पाहिजे. जर ग्रीस केलं, दात्र्या वगैरे व्यवस्थित ठेवल्या तर 100% ह्याच्यामधून जे काही वजन उचलताना फ्रॅक्शन होणार नाही किंवा घसरणार नाही, गिअर सटकणार नाही. हा हँडल आहे. आणि ग्रीस करत असताना बघा तुम्ही ह्या ठिकाणी पण तुम्हाला लक्षात येऊन जाईल की ज्या नट वेल्डिंग केलेला असतो बघा, हा वेल्डिंग केलेला जो नट आहे, या नटमधून वायर जी वर घेतलेली आहे, समोरची जी वायर आहे बघा मित्रांनो, हे 2 फुल्यामध्ये आहे. त्याच्या आतल्या बाजूला 2 फुले आहेत, ह्या बाजूला 1 फुले आणि ह्या बाजूला 1 फुले. ही वायर बरोबर 2 फुल्यामध्ये वर घेऊन त्या फुल्यातून खालच्या बाजूला ह्या बॅलन्सिंग करण्यासाठी या ठिकाणी हा वायरूप आणलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा जे वायरूप आहे ना, ह्याला पूर्णपणे ग्रीसिंग करून घ्या मित्रांनो. ग्रीसिंग करून घेतलंच पाहिजे, कारण ह्याच्यावरनं घर्षण जे होत असतं किंवा फ्रॅक्शन जे होत असतं ते अगदी इजी प्रमाणात होईल. वजन उचलण्यासाठी लागणारी जी ताकद आहे ते 100% ह्याच्यापासून कमी होईल. नाहीतर काय होतं, असंच नेलं आणि तुम्ही गाय उचलायला लागलं की हे वायरूप 100% तुटतं. चांगल्या क्वालिटीचं असतं, ह्याला प्लॅस्टिक पण टाकलेलं असतं वरनं बघा बऱ्याच ठिकाणी. पण हे जे वायर आहे ते चांगल्या हेवी क्वालिटीमध्ये तयार केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळे अशा अडचणी येणार नाही. दुसरी जी गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, ते हे बॅलन्सिंग व्हील जे आहे ते अगदी सेंटर पोझिशनला घ्यायचं, म्हणजे पूर्णपणे बॅलन्स करून घ्यायचं. ज्यावेळेस तुम्ही गाय उचलणार असाल त्यावेळेस ज्या ठिकाणी गाय आहे जे आहे मित्रांनो, हे पूर्णपणे सपाट असली पाहिजे, म्हणजे ह्याचं बॅलन्सिंग होऊन जातं. आणि ज्यावेळेस तुम्ही गाय उचलणार आहात त्यावेळेस जे कापड टाकत असतो बघा मित्रांनो, ते कापड जे आहे ते ह्याच्या खाली हातरायचं असतं. खाली हातरायचं असताना गाय तुमची उचलली पाहिजे किंवा एका अंगावर घेतली पाहिजे. ज्या ठिकाणी कास बसणार आहे त्या ठिकाणी 4 पाय आहे ते 4ही पाय एकदम प्रॉपर पद्धतीनं आतमध्ये घेतले पाहिजेत आणि त्यामध्ये अडकून ह्याला जे हे आहेत हे बघा मित्रांनो, हे जे कापड आहे आपल्याला जे ह्या क्लिप आहेत किंवा हे जे गोल हुक आहेत, ह्या हुकामध्ये ह्या हुकाला अडकून त्यामध्ये गाय ठेवून व्यवस्थित उचलायचे. त्यातल्या पाण्याच्या बोरमधल्या पाईपा काढण्यासाठी चेन ब्लॉकचा वगैरे वापर करायचा. बघा, शेतकऱ्याचा तोच कन्सेप्ट आहे की हे जो गाडा आहे उचलायचा तो असाच असला पाहिजे, तर असं होऊ शकत नाही. हा जो आहे तो पर्यायी व्यवस्था आहे. पूर्वी काय करायचं की हा गाडा लावत असताना जे आपल्याकडे बैलगाड्या असायच्या, 2 बैलगाड्या एकत्र आणायचे आणि त्याच्यामध्ये झोळी करून उचलायचे. त्याला मनुष्यबळ भरपूर लागायचं, मग माणसं तेवढा वेळ ते प्रयत्न करून उचलत होते. पण आत्ता काय झालं आहे की अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत, मनुष्यबळ तेवढं उपलब्ध राहत नाही. एक साधारण जमिनीपासून 2 ते 3 फूट उचलली, 4 फूट 3 फूट उचलली माणसांनी आणि एक कापड घालून जर तुम्ही असं उचलायला लागला, जसं गिअर फिरवलं जातं असं, तर तुम्हाला इझिली ऑपरेट होईल बघा. आणि हे उचलता पण येईल, कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही. नाहीतर बऱ्याच वेळा शेतकऱ्याची तक्रार येत असते की साहेब हे उचललंच जात नाही, गाय उचलत नाही. अरे मित्रांनो, जर तुम्हाला हे उचलायचं असेल तर कमीत कमी जमिनीपासून 2 फूट तरी गाय उचलली पाहिजे. एकदा का त्याला ग्रीप मिळाल्यानंतरच उचलणार आहे.
असं कंटिन्यू तुम्ही धरून नाही उचलू शकत. जी गाय आहे ना ते याच्यामध्येच तुम्ही उचलू शकता. एवढ्या अंतरावर जर उचलली त्याचं पाय जर जमिनीपासून वर झालं, बघा जर तुम्ही ह्याचं लेवल जर नाही काढली आणि गाय अशीच उचलण्याचा प्रयत्न केला तर हे कापड आहे बघा, ह्या कापडामध्ये काय दम राहणार आहे, फिसकलं जातं, याला रिबीट मारलेले आहेत, इथून तुटतं आणि सगळा ब्लेम हा विक्रेत्यावर येत असतो. मित्रांनो विक्रेता हा फक्त प्रोडक्शन करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. ह्याची स्ट्रेंथ वगैरे हे अगोदर चेक केलेलं असतं. पण गाईचं वजन काय प्रत्येक वेळी सारखं नसतं. शेतकऱ्यांनी आपली वस्तू एखादे भाडुतरी नेलेली असेल तर ती भाड्याची आहे किंवा स्वतःची आहे असं समजून जर वापरलं तर ठीक आहे, तुमची गाय नीट होण्यासाठी याचा उपयोग केला जातो. परंतु काय होतं की वस्तू नेली, बघूया कसं या पद्धतीने त्याला रफ हँडलिंग केलं जातं. रफ हँडलिंग जर झालं तर कापड खराब होतं, गिअर खराब होतात, वायरूप तुटतं आणि हेच कॉमनली शेतकऱ्याचे आहेत, ते विक्रेत्याला पण परवडू शकत नाही. तर मित्रांनो ह्याची जर तुम्ही काळजी घेतली तर हा गाई उचलण्याचा जो गाडा आहे तो एकदम चांगला आहे. जर अशा पद्धतीचे तुम्हाला गाडे कुठेही महाराष्ट्रामध्ये हवे असतील तर आम्ही जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे ना मित्रांनो, त्याच्यावर तुम्ही कॉल करा, संपर्क करा. तुम्हाला तुमच्या गावापर्यंत पोचवायचं किंवा नजदीकच्या ट्रान्सपोर्ट सेंटरपर्यंत पोचवायचं काम आम्ही नक्की करूया. याची किंमत आणि बाकीची इतर गोष्टीसाठी तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. त्यातून आमचा कोणत्याही प्रकारचा तुमच्या भावना दुखावायचा किंवा तुम्हाला विरोध करायचा कोणताही उद्देश याच्यामध्ये नाही आहे. परंतु ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. जर समजल्या तरच तुम्हाला ह्या गोष्टी 100% कळतील.